जिल्हा अमरावती आयोजित डॉक्टर पंजाबराव उपाध्याय समारोपीय व बक्षीस वितरण समारंभात सर्व मान्यवर अतिथींचं सहर्ष स्वागत। मान्यवरांचं औक्षण होत आहे। वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयात आपलं सर्वप्रथम आपण स्वराज्याचे संस्थापक श्रद्धा अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी। सर्वांना विनंती करतो की आपण थोर मान्यवरांना अभिवादन करावे। या थोर विभूतींना अभिवादन करत असताना असं सांगावंसं वाटतं की आम्ही यांना का पूजतो, तर देव म्हणून नव्हे तर विचारांची पूजा आहे आणि ती विचारांची पूजा आमच्या स्मृतीत राहावी यासाठी स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गाते रचना तुमची कीर्ती, भाव फुले ही तुम्हास अर्पण, स्मृतीस तुमच्या शतशः वंदन, स्मृतीस तुमच्या शतशः वंदन। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या रंगमंचावर स्थानापन्न व्हावे। सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण या सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या नियोजित पद्धतीनुसार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि मला पुढील कार्यक्रमासाठी अनुमती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। ठीक। विद्यार्थी सचिव जान्हवी बंदे, सांगोळकर सर, बकाले मॅडम, उमेकर मॅडम, परीक्षित पाटील सर, डॉक्टर एस.जी. आंडे सर, कार्यालयीन कर्मचारी श्री निलेश ठाकरे सर आणि श्री प्रमोद पाटील सर, आपण समितीत आहात, विचारपीठावर यायचं आहे। आदरणीय चौधरी सर यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर आपण आपल्या महाविद्यालयात आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे। यासाठी या कार्यक्रमाला सर्वप्रथम विशेष उपस्थितीत असलेले सन्माननीय नियोजित रवींद्र चव्हाण साहेब तहसीलदार हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेले नाहीत, तरी परंतु दुसरे मान्यवर म्हणून उपस्थित आहेत आमच्यामध्ये ते माननीय श्री प्रमोदजी काळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक वरुड यांचं स्वागत आणि सत्कार आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सरांना विनंती करतो की शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करावा। धन्यवाद सर। त्यानंतर आमच्याकडे दुसरे ज्येष्ठ अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय श्री रामचंद्रजी पाटील ठाकरे साहेब यांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सरांना विनंती करतो की त्यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करावा।
त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख उपस्थितीत असलेले माननीय श्री मनोहररावजी क्षीरसागर साहेब आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचंही स्वागत आणि सत्कार आदरणीय प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सरांना विनंती करतो की शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा आणि सरांनी तो आमचा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद सर. त्यानंतर दुसरे मान्यवर अतिथी आहेत माननीय श्री डॉक्टर विजयरावजी देशमुख सदस्य महाविद्यालय विकास समिती यांचंही स्वागत आदरणीय प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. साहेबांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा आणि तो त्यांनी स्वीकारावा. धन्यवाद सर. असं म्हणतात, असा मी कसा मी मलाच कळेना, माझ्याच घरी मी दूरचा पाहुणा. परंतु कार्यक्रमाचा नियोजित भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांचंही स्वागत. आमच्या या 4 दिवसीय मोठ्या उत्साहानं साजरा झालेल्या स्नेहसंमेलनाचे संयोजक प्राध्यापक एल.एस. पवार सर यांना विनंती करतो की प्राचार्य सरांचं स्वागत त्यांनी करावं. धन्यवाद सर. त्यानंतर ज्यांनी आम्हाला हे वर्षभराचा आनंद मिळवून दिला आणि 4 दिवस आमच्यातील सुप्त कलागुणांना विकसित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि अहोरात्र मेहनत घेऊन ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केलं, असे या उमंग स्नेह संमेलन 2024चे संयोजक मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक एल.एस. पवार सर यांचं स्वागत अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर सांगोळकर सरांना विनंती करतो की सरांचं स्वागत आपण करा. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचा आपण मोठ्या उत्साहानं आणि मोठे आहेत ज्ञानानंही मानानंही आणि संस्कृतीनंही हे त्यांचं अनुकरण आम्ही कधीतरी केलं पाहिजे. म्हणून आमच्यापैकीचाच कुणीतरी एक असतो आणि तोही कदाचित उद्या या जागेवर येणार असतो, असं आमचं उमलतं नेतृत्व महाविद्यालयाची विद्यार्थी सचिव कुमारी जानवी बंदे हिचं स्वागत आदरणीय प्राध्यापक उमेकर मॅडम वाणिज्य विभाग प्रमुख यांना विनंती करतो की जानवीचं स्वागत करा. धन्यवाद. शिक्षकाचं हृदय किती विशाल असतं. त्यांना नेहमी वाटत असतं की माझ्यापेक्षा माझे विद्यार्थी मोठे व्हावे आणि उद्याच्या भारताचे भवितव्य हे तुम्ही आहात. म्हणून जरी ते तुम्हाला उभा करणारे भाग्यविधाते असले तरी परंतु त्यांचं मन किती विशाल आहे पहा. मला उर्वरित जो सत्कार आणि स्वागत समारंभ आहे तर ते शब्दसुमनांनीच व्यक्त करायचा सांगितलेला आहे. म्हणून या संयोजन समितीतले रंगमंचावर असणारे सर्व समितीतील सन्माननीय डॉक्टर एस.व्ही. सातपुते सर IQC कोऑर्डिनेटर, टाळ्यांच्या गजरात सर्वांचं स्वागत करायचे. मुलांना मी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत टाळी थांबून द्यायची. डॉक्टर C.D. पाकरे सर, डॉक्टर S.R. कोंडुलकर सर,
डॉक्टर U.B. सांगोळकर सर, डॉक्टर R.Y. बकाले मॅडम, प्राध्यापक सो M.R. उमेकर मॅडम, प्राध्यापक परीक्षित पाटील सर, पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, डॉक्टर S.G. आंडे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री निलेश ठाकरे सर, त्याचबरोबर रजिस्ट्रार आमचे श्री प्रमोद पाटील सर आणि त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि ज्यांच्यासाठी हे आयोजन झालंय ते तुम्ही सर्व विद्यार्थिनींनो, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व आजीवन सदस्य, निमंत्रित यांचं मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचा हा स्वागत समारंभ थांबवतो आणि या कार्यक्रमाच्या प्रस्तावकासाठी सन्माननीय डॉक्टर सांगोळकर सरांना निमंत्रित करतो. सांगोळकर सर. बहुजनांच्या सर्व नायकांना त्रिवार अभिवादन. मागील 4 दिवसापासून आपण आपल्या महाविद्यालयामध्ये जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाचे आजचे हे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, मंचावर उपस्थित असणारे गणमान्य पाहुणे यांचं मी स्वागत करतो. माझ्याकडे या कार्यक्रमाचं प्रास्ताविकाची जबाबदारी संयोजकांनी दिली, वेळेवर दिली. प्रास्ताविकामध्ये जर सांगायचं झालं तर मागील या 4 दिवसामध्ये या स्नेहसंमेलनाकरिता जे आपण कार्यक्रम आयोजित केले होते ते योग्य प्रकारे पार पाडले. त्याचं परीक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे झालं. या स्नेहसंमेलनाला सुरुवात शनिवार दिनांक 27/1/2024 झाली. सकाळी 10 वाजता आपण डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन केलं, त्यांचं पूजन केलं. त्यानंतर रांगोळी, पुष्पसजावट, थाली सजावट, ग्रंथ प्रदर्शनी याचं उद्घाटन रीतसर आपण करून या स्नेहसंमेलनाचा जे उद्घाटनाचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याकरिता अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर यांनी भूषविलं. या उद्घाटन कार्यक्रमाचे जे उद्घाटक आणि वक्ते होते ते प्रसिद्ध चित्रपट लेखक, दिग्दर्शक प्राध्यापक निलेश रावसाहेब जळमकर. नुकताच त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे सत्यशोधक, त्याचे ते निर्माते आहे. ते उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले. त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून आपले लाडके आमदार माननीय देवेंद्र भाऊ भुयार हे होते. त्या उद्घाटन उपस्थिती म्हणून आपल्याच शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे आजीवन सदस्य श्री प्राध्यापक केशवराव बहुरूपी सर, त्यानंतर माननीय प्राध्यापक अशोकराव घोरमाडे आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांची विशेष उपस्थिती होती. त्यासोबतच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर G.N. चौधरी सर व आयोजन समितीच्या सगळ्या सदस्यांनी या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 27/1/2024ला 12:30 वाजता आपण प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं. त्यामध्ये 3 चमूने सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे ती प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. त्यानंतर 2 वाजता संगीत महफिल ऑर्केस्ट्रा आपण आयोजित केला आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये भावगीत, भक्तिगीत, सुगम संगीत यासारखे सुंदर गीत सादर करण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 27/1/2024ला 1 मिनिट स्पर्धा आपण आयोजित केली. त्यानंतर खेळ आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी रविवार असून सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक म्हणजे सगळेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित झालेले होते. त्यामध्ये सुरुवातीला सकाळी 10 वाजता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना आपण अभिवादन केलं, त्यांचं पूजन केलं. त्यानंतर निबंध स्पर्धेचं आपण आयोजन केलं. निबंध स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
त्यानंतर नाट्य स्पर्धेचं आपण आयोजन केलं आणि या नाट्य स्पर्धेकरिता सुद्धा 10-12 पार्टिसिपंट्सनी सहभाग घेतला. चांगल्या प्रकारे ती स्पर्धा आपण पार पाडली. त्यानंतर एकल नृत्य स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, MCBCच्या विद्यार्थ्यांनी या एकल नृत्य स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतोय. उर्वरित जी एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा जी आहे ती या कार्यक्रम झाल्यानंतर आपण आयोजित करणार आहोत. त्यानंतर वरुड परिसरातील वरुड पत्रकार संघ यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित केला. त्यामध्ये अनेक पत्रकार या ठिकाणी आले आणि त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार प्राचार्य महोदयाच्या माध्यमातून केला. त्यानंतर समूह नृत्य स्पर्धा यामध्ये सुद्धा अनेक ग्रुपनी सहभाग घेतला. चांगल्या प्रकारे नृत्य या ठिकाणी सादर केले. त्यानंतर त्या दिवशी खेळ आणि क्रीडा स्पर्धा घेऊन त्या दिवसाचे कार्यक्रम आपण संपविले. सोमवार म्हणजे कालचा दिवस 29/1/2024ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना सकाळी 10 वाजता आपण अभिवादन केलं, पूजन केलं. त्यानंतर क्रिएटिव्ह रील कॉम्पिटिशनचं आयोजन केलं. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्या कॉम्पिटिशनला लाभला. त्यानंतर आदिवासी नृत्य स्पर्धेमध्ये बहुतेक 12-13 ग्रुपनी सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे आदिवासी नृत्य या ठिकाणी सादर केलं. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचं आपण आयोजन केलं. त्या वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय होता तो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर अनेक विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर टायटल सॉन्ग आणि प्रसिद्ध जो कार्यक्रम आहे या स्नेहसंमेलनाचा तो म्हणजे टायटल सॉन्ग. आणि ही टायटल सॉन्ग कन्सेप्ट मी या ठिकाणी 2018मध्ये ट्रान्सफर होऊन जेव्हा आलो तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये बघितली टायटल सॉन्ग स्पर्धा किंवा टायटल सॉन्ग, आणि ते पण आपण चांगल्या प्रकारे काल पार पाडलं. त्यानंतर कवी संमेलनाचं आयोजन केलं. अनेक कवी या ठिकाणी सहभागी झाले. चांगल्या प्रकारे त्यांनी कवितेचं सादरीकरण केलं. त्यानंतर संगीत खुर्चीचं सुद्धा आपण आयोजन केलं. संगीत खुर्चीमध्ये अनेक प्राध्यापकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि चांगला एन्जॉय केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आज मंगळवार सकाळी 10 वाजता आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अभिवादन केलं, त्यांचं पूजन केलं. त्यानंतर एकल नृत्य स्पर्धेचे जे काही उर्वरित पार्टिसिपंट्स होते त्या पार्टिसिपंट्सला आपण सामावून घेण्याचा आज प्रयत्न केला आणि आता आपण समारोपीय कार्यक्रमाला पर्यंत पोहोचलेला आहोत. तर अशा प्रकारचा हा 4 दिवसाचा भरगच्च कार्यक्रमाचा आढावा या निमित्ताने मला करण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि अशा प्रकारे मी माझं हे लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. कारण 4 दिवसात या आमच्या उगवत्या सगळ्या युवा मंडळीनं मारलेले चौकार आणि षटकार एका 4 मिनिटामध्ये बांधणं म्हणजे हा मोठा कमालीचा भाग आहे. आणि ज्यांना आपण निमंत्रित म्हणून केलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो खास करून तुमच्यासाठी ऐकण्यासाठी ज्या खाकी वर्दीकडे पाहिल्यानंतर आपल्याला फक्त त्यांचा एक वेगळाच धाक वाटतो, परंतु त्यांच्यामध्येही कुठंतरी एक नैतिकतेचा मानस असतो आणि त्याच विषयाशी संबंधित असणारे त्यांच्याच एका वरिष्ठ हुद्द्यावरच्या व्यक्तिमत्वाच्याच ओळीनं मी त्यांच्या भाषणाची सुरुवात करून देतो. शांततेच्या काळात घाम गाळल्यास युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. आणि जर हे त्यांच्याकडून ऐकायचं असेल तर मी सन्माननीय आजचे प्रमुख वक्ते मान्य श्री प्रमोदजी काळेसाहेब, पोलीस उपनिरीक्षक वरुड यांना आपल्याशी संवाद करण्यासाठी जास्तीचा वेळ न घेता निमंत्रित करतो. सन्माननीय काळेसाहेब. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब उर्फ डॉक्टर पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले
ज्यांना तुमच्या नावाने आज ओळखलं जातं, सावित्रीच्या लेकी असं म्हटलं जातं, त्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौधरी सर, क्षीरसागर सर, देशमुख सर, सातपुते सर, इथे उपस्थित सर्व टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, स्नेहसंमेलन गेली 4 दिवस झाले तुम्ही या स्नेहसंमेलनाचा आस्वाद घेत आहात. स्नेहसंमेलन हे कशासाठी असतं, तर वर्षभर तुमच्या आता सेमिस्टर पॅटर्नमुळे तुम्हाला बऱ्याचदा 2दा तुम्हाला एक्झाम्स द्याव्या लागतात. सेमिस्टर पॅटर्न म्हटलं की कधीही एक्झाम येऊ शकते. मग सारखा तुम्ही अभ्यास करता. या अभ्यासामधून तुम्हाला काहीतरी विरंगुळा किंवा तुमच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं जातं. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही भरभरून याला प्रतिसाद दिला असेल. 3-4 दिवस खूप एन्जॉय केला असेल. मोस्टली असं सांगायचं झालं तर एखाद्या आपल्या क्लासमध्ये असा एखादा एकलकोंडा असणारा विद्यार्थी, एकटा राहणारा विद्यार्थी आणि स्पेशली काही बॅक बेंचर्स असतात जे अशा प्रोग्राममध्ये भरभरून सहभागी होतात आणि त्याचा मनमुराद आनंद घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा परीक्षेचा काळ सोडून हा जो वेळ तुम्हाला मिळालेला असतो, यात आपले जे काही कलागुण असतात यांना बहरू द्यायचं असतं. जे तुम्ही खरोखरच केलेलंच असेल, तुमच्या कलागुणांना तुम्ही बाहेर आणलं असेल, ही एक संधी असते. या ही संधी आपण कधीही गमावली नाही पाहिजे. यावेळेस जे काही फर्स्ट इयरला असतील, काही 12वीला असतील, जिथे जिथे आपल्याला अशी संधी मिळेल त्या संधीचं आपण सोनं करायचं असतं. या गोष्टीमागे, या बाबींमागे बऱ्याच गोष्टी असतात. एक तर तुमचा आत्मविश्वास दुणावतो. दुसरी गोष्ट तुमचं स्टेज डेअरिंग जे असतं, हे स्टेज डेअरिंग वाढणं खूप महत्त्वाचं असतं. हे आज तुम्हाला कळणार नाही, पण भविष्यात जसे तुम्ही मोठे व्हाल, ज्या पदावर तुम्ही जाल, त्यावेळेस ह्या गोष्टीचा खूप फायदा होत असतो. आणि ह्या गोष्टी आज ज्या आपल्याला त्याच्यासाठी असतं, त्याचं आयोजनच मुळात त्याच्यासाठी असतं. या आयोजनामधून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायचा असतो. त्या संधीचं सोनं करायचं असतो. 3-4 दिवस जे काही प्रोग्राम झाले असतील, स्पोर्ट्स असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी असतील, डान्स कॉम्पिटिशन असेल, सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतलेलाच असेल. मला तुम्हाला एवढंच सांगावं असं वाटतं, जी संधी तुम्हाला आता मिळते आहे, ही संधी, ही वाया गेलेली वेळ पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. इथूनही भविष्यातही तुम्हाला जेव्हा जेव्हा अशी संधी मिळेल तेव्हा त्या संधीचं तुम्ही सोनं करा. आता तुम्हाला पुन्हा असं वाटेल की आता आपली एक्झाम, काही एक्झाम, मला सरांशी बोलताना मग समजलं की 2 तारखेला पुन्हा एक्झाम आहे. तर त्या 2 तारखेच्या एक्झामला तुम्हाला असं आता 3-4 दिवस तुमचे विरंगुळा म्हणून गेलेले, स्नेहसंमेलनामध्ये गेले, पुन्हा आता अभ्यास करायचा. तर मित्रांनो, हे कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी असतात, आता तुम्हाला याचं व्यावहारिक ज्ञान मिळावं. म्हणजे हे जे तुमचं मेंटेनन्स, बॅलन्स ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, आपल्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार येत असतात, त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं, तुम्हाला मॅनेजमेंट कसं करायचं हे आतापासून समजायचं असतं. आणि ह्याच गोष्टी त्याच्यासाठी असतात. लगेच हे तुम्ही आधी एक्झाम दिल्या असतील, पुन्हा हे स्नेहसंमेलन आलं आणि 4 दिवस 2 दिवस होत नाही तर पुन्हा एक्झाम. तर हे मेंटेनन्स तुम्ही कसं करता, हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करता, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे स्नेहसंमेलन आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी किंवा आधीमध्ये ज्या काही कॉलेजकडून ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ह्यामध्ये तुम्ही हिरिरीनं भाग घेतला पाहिजे. राहिली गोष्ट तुमचा एक्झाम झाल्यानंतर पुढं काय करायचं असतं, तर ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही तुमच्या क्षेत्रात जे जे तुम्ही ठरवलं असेल, जे एम तुमचं असेल, ते एम प्राप्त करण्यासाठी तुम्ही नुसतं पुस्तकी किडा होऊन चालत नाही, तर तुम्हाला त्याच्यासोबत व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे. आणि हे व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी ह्या ज्या गोष्टी असतात स्नेहसंमेलनासारख्या, ह्याच्यामध्ये खरोखर तुम्ही भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे.
तुमच्यापैकी कुणालाही माहीत नसेल की आपण कोण उद्या काय बनणार आहे. आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी आपले कॉलेजचे प्राचार्य चौधरी साहेबांचा स्टुडंट आहे, शिवाजी सायन्स कॉलेज अमरावती. तर मला हे कधीच वाटलं नाही की मी या क्षेत्रात येईल म्हणून. मी MSc केमिस्ट्री केलं, आधी BSc MSc केमिस्ट्री युनिव्हर्सिटीमधून केलं. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळलं पाहिजे आणि नंतर मी या एक्झामकडे वळून या क्षेत्रामध्ये आलो आहे. आणि एकदा आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये आपण संपूर्ण झोकून दिलं पाहिजे. कुठलंही ध्येय आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपण झोकून दिलं पाहिजे. आताही तुम्हाला जे काही तुमचं एम असेल त्या एम आताच ठरवायचं आहे. जे काही ग्रॅज्युएशनला असतील किंवा 12वी 11वी 12वी असेल तर त्यांनी ते एम आपण आताच सेट करायचं असतं आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायची असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट, व्यावहारिक ज्ञान, मेंटेनन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कॉलेज लाईफमधून करून घ्यायच्या असतात. उद्या तुमच्यातनं कोण होऊ शकते आमच्या डिपार्टमेंटला येईल, कोण लेक्चरर बनेल, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता, समाजसुधारक होऊ शकता, काहीही होऊ शकता. आपण काय होऊ हे कुणालाही सांगता येत नाही. फक्त आपल्याला जे एम आपण ठरवलं आहे ते ध्येय प्राप्तीसाठी आपण तशी पावलं उचलली पाहिजे आणि ह्या ज्या संधी आपल्याला येतात या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. एवढंच तुम्हाला या प्रसंगी सांगेन. गुलशन तो नहीं बना सकेंगे सारे जहां को हम, गुलशन तो नहीं बना सकेंगे सारे जहां को हम, मगर कुछ कांटे जरूर कम कर सकेंगे गुजरे जहां से हम, गुजरे जहां से हम. एवढंच सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि त्यांच्या प्रशासनामधूनही आपला खडतर प्रवास संत तुकारामाच्याच भाषेत सांगता येईल की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य नाही हे संत साहित्यही सांगतं. हाच विचार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर यानंतर आमचे दुसरे सन्माननीय अतिथी आहेत माननीय डॉक्टर विजयरावजी देशमुख साहेब. यांनाही अशी विनंती करतो की त्यांनीही आमच्या विद्यार्थ्यांना थोडं संबोधित करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री चौधरी सर, शिवाजी शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री मनोहररावजी क्षीरसागर साहेब, आपल्या वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोदजी काळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, सर्व लेक्चरर्स, विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इथे सांगू इच्छितो की मी पण याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. 11वी 12वी मी याच कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. परंतु आमच्या वेळेस गॅदरिंग सुरू असताना आणि चीफ गेस्ट बोलत असताना सर्व मुलं शांततेत ऐकत होती. तुमच्या मला माहीत नाही काय गोष्टी सुरू आहे. तुम्हाला ऐकायचं आहे का? जर ऐकायचं आहे तर मग कान सुरू ठेवा, तोंड बंद करा. याला कारण असं आहे, कान आणि तोंड जर सोबत सुरू असलं तर मेडिकलमध्ये म्हणजे डॉक्टर लोक असं सांगतात की 2 गोष्टी एका वेळेला बरोबर डोक्यात जात नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण माझी OPD सोडून मी तुमच्यासाठी इथे आलेलो आहे. तर मित्रांनो, मी याच कॉलेजचा विद्यार्थी 11वी 12वी 82-83 मध्ये होतो. त्यावेळेस आज मला इथं एक थोडासा फरक जाणवला की आमच्या वेळेस या साईडला मुलं बसायचे आणि या साईडला मुली बसायच्या. स्ट्रक्चर असंच होतं, 2 खांब इकडे होते आणि 1 खांब मुलीसाठी इकडे होता. पण पहा, गेल्या 40 वर्षात या कॉलेजची स्थिती अशी बदलली आहे की मुलं इकडून इकडे आले म्हणजे मुलं कमी झाले आणि मुली जास्त आहेत. म्हणून एकदा तुम्ही टाळ्या वाजवून द्या. कारण मुलांना सध्या माझ्या तरी अनुभवानुसार
शिक्षण घ्यायला कॉलेजमध्ये यायला वेळ नाही, ते आमचेच हुशार आहेत, ते डायरेक्ट परीक्षेलाच येतात. आता तुम्ही टाळावा. पण मुलांना एक लक्षात ठेवा, मी पण शिकलो, मी पण 11वी 12वी केली, मला शिक्षकांनी शिकवलं. MBBSला असताना मलाही शिक्षकांनी शिकवलं. तर या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक हा फार महत्त्वाचा असतो. पुस्तकाच्या ज्ञानाने इतका माणूस मोठा होऊ शकत नाही. नक्कीच पुस्तकं वाचायला पाहिजे, परंतु गुरु हा एक आपल्याला असणं फार आवश्यक आहे. म्हणून तुमचं अटेंडन्स जर मला पुढच्या गॅदरिंगला बोलवलं तर हा थोडासा पेंडॉल वाढवायला लावला पाहिजे आणि मुलांची संख्या जास्त पाहिजे. कारण मी त्याही गोष्टीवर येणार आहे की तुम्ही काय करता, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे 10 मिनिटात. एक डॉक्टर या नात्याने मला, बाकी सर्व लोकांनी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, परंतु एक डॉक्टर या नात्याने मला एक 2-3 प्रकारचे सल्ले आपल्या सर्वांना द्यायचे आहे. या ज्या आमच्या कॉन्फरन्सेस होतात, जे आमचे टीचिंग लेक्चर्स होतात, म्हणजे डॉक्टर लोकांना अजूनही शिक्षण घ्यावं लागतं. आम्हाला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला दरवर्षी 15 मार्क्स जमा करावे लागतात. 15 मार्क्स म्हणजे 1 मार्क हा एका दिवसाच्या कॉन्फरन्सने होतो. म्हणजे वर्षभरात जवळपास 10 ते 12 कॉन्फरन्सेस अटेंड करावं लागतं. काही कॉन्फरन्सला 4 मार्क्स असतात. तर हे जे कॉन्फरन्सचे मार्क्स असतात हे आम्हाला तिथे जाऊन अटेंड करावं लागतं. ऑनलाईन अटेंडन्स देऊनच होतं. तुमच्यासारखं घरी बसून अभ्यास करून होत नाही. तर हे 15 मार्क जेव्हा आम्हाला मिळतील तर असे 5 वर्षाचे मार्क्स मिळावे लागतात. असे 75 मार्क्स जमा झाले की त्याचे सर्टिफिकेट्स NMCला जमा करावे लागतात आणि मग आमचं रिन्युएशन होते डिग्रीचं. म्हणजे दर 5 वर्षांनी आम्हाला एक्झाम दिल्यासारखंच करावं लागतं. तर या कॉन्फरन्सेसमध्ये एक निष्कर्ष आता असा निघालेला आहे. 2 प्रकारचे निष्कर्ष आहेत की यंग एजमध्ये हार्ट अटॅक का येतो. तुम्ही पुष्कळसं ऐकलं असेल की 20, 22, 23, 24, 25 वर्षाचे मुलं किंवा हे हार्ट अटॅकने जातात. ऐकलं ना तुम्ही? भरपूर लोक जातात. याच्यावरचा एक निष्कर्ष असा आहे की आजकालच्या जीवनशैलीमध्ये जो स्ट्रेस आहे आणि व्यसन, आज आपल्या देशातल्या नवीन पिढीला तंबाखूचं, दारूचं, सिगरेटचं व्यसन खूप वाढलेलं आहे. आणि एक ओळ आहे, टोबॅको, ऐका बरोबर ऐका, इंग्लिशमध्ये आहे, टोबॅको इन एनी फॉर्म, टोबॅको इन एनी फॉर्म लाईक सिगरेट, तंबाखू, नस is highly injurious to your heart and coronary arteries आणि तुमचं पूर्ण शरीर. आता हार्ट आणि कॉरोनरी आर्टरीज म्हणजे हृदयाच्या धमन्या ज्याला म्हणतो त्याला. तर या गोष्टीचा तुम्ही एक पूर्ण लक्षात ठेवा. आजची पिढी, मला माहीत आहे भरपूर लोक, तुमच्यातले 50% लोक आज पांठीला खर्रा खाऊन राहिले. खर्रा बनवणारा माणूस 10-10 एकराची शेती विकत घेऊन राहिला. आपल्या वरुडच्या पांठेल्याची लोक 10-10 एकर शेती फक्त खर्राच्या भरोश्यावर विकत घेऊन राहिली. एक मोठी इंडस्ट्री आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हेच सांगतो, तुम्हाला अभ्यासाबद्दल आता सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की तुम्ही पूर्ण मॅच्युअर झाले. परंतु तुमच्या तब्येतीबद्दल सांगणं हे मला फार आवश्यक वाटतं. तर हा तंबाखू आणि हा स्ट्रेस हा सगळ्यांनाच आहे. मी आजकाल बघतो की रात्री 3-3 वाजेपर्यंत तुम्ही जागे असतात. काय बघतात? तर फक्त मोबाईलवर व्हिडिओ आणि काय करतात माहिती नाही. हे सगळं बंद करा. आपल्या शरीराला आरामाची आवश्यकता असते. तुम्ही रात्री 2 वाजता झोपता आणि सकाळी 10 वाजता उठता. काल रात्री मला 2:30 वाजता पेशंट आला, तर माझा मुलगा ऑनलाईन दिसला. मी त्याला पटकन फोन लावला, म्हटलं रात्रीचे 2:30 वाजले, तू ऑनलाईन कसा? पण तोही डॉक्टर आहे, तो एक त्याची कॅज्युअलिटी ड्युटी होती म्हणून तो रात्रभर जागला. तो भाग अलग आहे. पण मला माझ्या मुलावर लक्ष ठेवणं हे फार आवश्यक आहे. कारण तो 2:30 वाजता जागा का? तुमच्यापैकी किती लोकांचे एवढे तुमच्यावर लक्ष ठेवतात की तुमच्या रूममध्ये तुम्ही मोबाईलवर काय करून राहिले? आला कोणाचा फोन? इकडूनच जास्त आहे. सगळी काळजी इकडचीच आहे. इकडे फक्त 1-2च आहे. तर यामध्ये वडिलांना पडू देऊ नका. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची स्वतः काळजी घ्या. एक एम्स दिल्लीचा सर्वे सांगतो, एम्स
एम्स माहीत आहे ना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आपल्या भारतातलं सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज. ज्या मेडिकल कॉलेजला जर ॲडमिशन मिळाली तर तो खरंच हुशार मुलगा असतो. मला नाही मिळाली, मी तेवढा काही हुशार नाही. मी आपला पंजाबराववालाच आहे, म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या कृपेनेच मी डॉक्टर झालेलो आहे. त्यामुळे मी त्यांना खरंच मानतो, नाही तर आज मी एक इंजिनियर झालो असतो. तर एम्समधल्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा एक सर्वे तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजणार नाही पण मी समजावून सांगतो. कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जेव्हा बंद होत होतं 5 वाजता, तेव्हा एक बाहेर खूप आवाज आला की एक यंग एजमधला मुलगा हार्ट अटॅकचा आला. त्याला पटकन ट्रीटमेंट दिली, त्याची अँजिओग्राफी केली. त्याला 2 ब्लॉकेजेस होते. त्या HODनी त्या पेशंटला तर वाचवलं, कारण की त्याचं BP पण लागत नव्हतं, पल्स पण लागत नव्हती. पण ठीक आहे, आमचं ते कर्तव्य आहे. आम्ही जेव्हा उदार होऊन आणि आमचं जेवढं काही नॉलेज आहे तेवढं नॉलेज लावून आलेला पेशंट हा वाचवतो. त्यांनी तो पेशंट वाचवला. परंतु त्या HODचं एक डोकं थोडंसं हे झालं की ॲट द एज ऑफ 21 याला हार्ट अटॅक का आला. तो एक कम्प्युटर इंजिनियर होता, त्याचं लग्न झालं होतं, एक 6 महिन्याची मुलगी होती. म्हणून त्याने त्याच्या वडिलांना म्हटलं की मला याच्या बायकोशी भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. तर ते थोडे टाळाटाळ करू लागले. नंतर खूप फोर्स केल्यानंतर मग त्यांनी तिला बोलवलं. तर तिने सांगितलं की आता आम्ही डायव्होर्स घेणार आहे, आमचं काही पटत नाही. आता हा एक फार मोठा स्ट्रेस असतो दोन्हीला, नवऱ्यालाही असतो, बायकोलाही असतो. तुमचं पटत नाही तर पटवून घ्या. एकदा लग्न केलं, एकदा खिशात गोटा ठेवला तर तो राहू द्या ना, त्याचं वजन आपल्याला जिंदगीभर हे करायचं आहे. काहीतरी ॲडजस्टमेंट करा. पण ती त्यांची ॲडजस्टमेंट झाली नाही. त्यामुळे याला एवढा स्ट्रेस आला की याला हार्ट अटॅक आला. बघा, हार्ट अटॅक यायला आणि कॅन्सर व्हायला काही लागत नाही. आपल्याला या देवानी खूप चांगलं आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्याचा पूर्णपणे आपण उपभोग घ्यायला पाहिजे. मग 21व्या वर्षी हार्ट अटॅक आल्यानंतर मग हार्ट तेवढं काम करत नाही. 25-30व्या वर्षी पुन्हा ब्लॉकेजेस येतात. ती एक टेंडन्सी होऊन जाते. 30-35 मध्ये 2 हार्ट अटॅक येऊन जातात. मग हार्ट एफिशियन्सी कमी होते, ज्याला आम्ही लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर म्हणतो, हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि 40व्या वर्षी त्याची तेरवी होते. असं आपल्याला करायचं आहे का? हो की नाही? खूप जोराने म्हटलं तुम्ही नाही. तर असं जर तुम्हाला करायचं नसेल तर या व्यसनापासून दूर राहा आणि रोज एक्सरसाइज करा. माझं वय जवळपास आता 60 वर्षाचं झालं आहे, परंतु मी दररोज 35 ते 40 किलोमीटर सायकल चालवतो. एवढा जरी व्यायाम तुम्ही आयुष्यभर केला सर्वांनी, मला फक्त समोरच्या लोकांना सांगायचं नाही, मला मागच्या पण लोकांना सांगायचं आहे की तुम्ही खरंच व्यायाम करा. तुम्हाला माझ्याजवळ किंवा वरुडातल्या कोणत्याही डॉक्टरजवळ जायची जरूरत पडणार नाही. अरे सर्दी पडसा ताप येतच नाही. अख्ख्या कोरोनामध्ये आम्ही सायकल चालवली पण आम्हाला कोरोना झाला नाही. अख्ख्या कोरोनामध्ये मी जवळपास 800 ते 1000 एक्सरे काढले. 800 ते 1000 एक्सरेचं रिपोर्टिंग केलं. त्या 800 ते 1000 एक्सरेच्या रिपोर्टिंगपैकी 300-400 कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह निघाले एक्सरेवर. सिटी तर रोज इतके व्हायचे आमच्याकडे, तुम्ही तिकडे जाऊनही पाहत नव्हतो. परंतु वरुडमधल्या कोणत्याही डॉक्टरला कोरोना झाल्यासारखं वाटतं का? कोणी सिरियस झाला नाही झाला. कारण वरुडचे सगळे डॉक्टर, जवळपास नवीन पिढी जी आहे ती चांगल्या प्रकारे व्यायाम करते. तुम्हाला वाटत असेल आमचं नवीन हॉस्पिटल होते इथं, त्याच्यासमोर क्रिकेटचं ग्राउंड आहे. ते दिवसभर खाली असते, तुम्ही तिथे खेळू शकता. ते ग्राउंड वरुडच्याच डॉक्टर लोकांनी बनवलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा, पण व्यायाम करा. खाल्लेलं अन्न हे पचवणं फार आवश्यकता असते. खाल्लेलं अन्न खाऊन झोपले आणि पुन्हा उठले आणि पुन्हा खाल्लं आणि पुन्हा झोपले असं करायचं नाही. तर आज या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी तुम्हाला जी अपेक्षा होती त्याच्या थोडंसं दुसरं मी बोललो, मेडिकल प्रोफेशनबद्दल बोललो. जर तुम्हाला ते आवडलं नसेल तर मला त्याची काही फिकर नाही. कारण तुम्ही फक्त कॅन्सर आणि हार्ट अटॅक या 2 बिमारीला बळी पडू नका, हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना यासाठी करतो की रोजच्या OPDमध्ये तरुण मुलं आणि तरुण मुली अशा काही कंप्लेंट्स घेऊन येतात की ज्या कंप्लेंट्स आमच्या पुस्तकामध्ये
60, 65, 70 वर्षाच्या वयाला यायला पाहिजे. त्या कंप्लेंट्स आजकाल 25-30 मध्ये यायला लागलेल्या आहेत. अर्ली हायपरटेन्सिव्ह, अर्ली डायबिटिक हे खूप वाढलेला प्रकार आहे आणि याला आपली जीवनशैली, आपली खाण्यापिण्याची पद्धत आणि आपण घेतलेला स्ट्रेस, ताण, तणाव हे सगळं कारणीभूत आहे. इथे चायनीज खाणारे सगळ्यांना चायनीज आवडतं. जर तुम्ही बाहेरच्या रोडवर गेले, तिथे दुकान आहे, तर मुलांची खूप गर्दी असते. का बरं? तुम्हाला वरण भात भाजी पोळी तुमची आई खाऊ घालत नाही? खाऊ घालते, मग तुम्ही तिकडे का जाता? बरोबर आहे, तुमचं म्हणणं चुकलं नाही. मी आत्ता पुण्याहून येताना मला भूक लागली होती, तर चुकून आयुष्यात पहिल्यांदा चायनीजच्या दुकानात गेलो, तर खरंच चायनीज खूप चांगलं लागते ना? हां, सगळ्यांना चायनीज आवडतं, परंतु त्यामध्ये एक अजिनोमोटो नावाचा पदार्थ असतो जो आपल्या या जिभेला खूप चांगला लागतो. त्याची क्रिस्पी टेस्ट खूप चांगली वाटते. मी त्या दिवशी काहीतरी शेजवान राईस असं काहीतरी असतं ते खाल्लं. ते माझ्या पोरीने खाऊ घातलं, ते झापलं मी, पण ते काय जाऊ द्या, खाल्लं त्या दिवशी, फार चांगलं वाटलं. पण ते खाऊ नका. इट इज हायली कॅन्सरस, फार कॅन्सरस ॲटम आहे तो अजिनोमोटो, आणि त्याच्याशिवाय चायनीज चांगलं होत नाही. तर आपल्या खाण्यापिण्याची पद्धत शिकवा. आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी सर्वात चांगलं जेवण हे महाराष्ट्रीयन जेवण, वरण भात भाजी पोळी हे आहे, आणि हेच आपल्या घरी शिजते. पण आपण तिथे एक पोळी खातो, थोडीशी भूक ठेवतो, आणि इथं येऊन 50 रुपयाचा शेजवान राईस खातो किंवा नूडल्स खातो. हे बरोबर नाही. हा एक तुम्हाला मला सल्ला द्यायचा आहे. मागे एक सर्जरी केली होती, त्यामधून नुसतं नूडल्स ऑब्स्ट्रक्शन झालं होतं त्याला इंटेस्टाईनचं. ऑपरेट केल्यानंतर त्यातून नूडल्स निघाले पूर्ण. तर जे पचतच नाही राजे होते, तुम्ही पोटात टाकता कशाला? जे पचत नाही ते कशाला टाकायचं? तर आज जर तुम्ही माझा सल्ला ऐकला तर इथे येण्याचं खरंच एक सार्थक मला वाटेल. आणि या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला इथं बोलण्याची संधी दिली, कारण ज्या कॉलेजचा स्टुडंटला चीफ गेस्ट म्हणून त्याच्याच कॉलेजमध्ये बोलवलं जातं, तेव्हा त्याला जो आनंद होतो, तो आनंद तुम्ही शिकल्यानंतर, मोठे झाल्यानंतर जर तुम्हाला या कॉलेजमध्ये बोलवलं, तर त्या दिवशी जो तुम्हाला आनंद होईल तो आज मला होतो आहे की याच कॉलेजच्या स्टुडंटला इथे चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मला या महाविद्यालयाच्या विकास समितीवर घेतलेलं आहे, तर मी त्यासाठी शिवाजी संस्थेच्या जे संचालक आणि अध्यक्ष आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, जेणेकरून मला माझ्याच कॉलेजसाठी काहीतरी करायची संधी दिली. मी तसाच इंग्लिशचा पण विद्यार्थी होतो, तिथल्याही समितीमध्ये घेतलेला आहे. त्याच्या अगोदर मी माझ्या घराच्या मागच्या शाळेचाही एक विद्यार्थी होतो, तिथेही कॉन्व्हेंट सुरू आहे, तिथेही घेतला आहे. त्या सर्व ठिकाणी माझी एक अपॉइंटमेंट केल्याबद्दल मी मॅनेजिंग कमिटी जी शिवाजी शिक्षण संस्थेची आहे त्यांचे आभार मानतो आणि एक ग्वाही देतो की या तिन्ही संस्थेसाठी जितकं माझ्याकडून शक्य असेल तितकं मी नक्कीच करून देईन. कारण आता मी पहिली स्टेप घेतली आहे की माझ्याच दवाखान्याच्या बाजूच्या शाळेचं गेट जे थोडं खराब झालं होतं ते पूर्ण नवीन करून दिलं, चांगलं करून दिलं. तर अशाच प्रकारची सर्व मदत मी करेल. मला इथं बोलल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी नक्कीच काही जास्त बोललो असेल पण असं मला वाटत नाही मी जास्त बोललो असेल, मी तुमच्याच कामाचं बोललो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि सन्माननीय साहेब आपल्या दुहेरी नात्यात आहेत. एक माजी विद्यार्थी, तिहेरी नात्यात म्हणता येईल. दुसरे निमंत्रित पाहुणे, तिसरे आपल्या विकासाचे साधन समिती सदस्य म्हणून त्यांनी सांगितलं की मुलांचा पेंडॉल इथपर्यंत गेला पाहिजे
मीही अपेक्षा करेल की सर ही बिल्डिंग जशी उभारली तशी आमची इकडूनही बिल्डिंग उभारावी आणि एवढं सामर्थ्य आम्हाला विद्यार्थ्यांचंही लाभावं. आणि त्याचबरोबर आपल्यासाठी जे सल्ले दिलेत, जो विषय दिलाय तो असा रामबाण इलाज सांगितलेला आहे. म्हणून साहेबांचा एक मराठीतला शब्द होता, आणि म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी असं म्हणतात. तर त्या मागच्यांना सल्ला नव्हता सर, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागं होतो, म्हणजे मागचेच होतो, आम्ही ते चांगलं ऐकलेलं आहे. तर आम्ही जरी अनुकरण केलं तरी तुमचा सल्ला म्हणजे एकाच इंग्रजी म्हणीमधून सांगता येईल की मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. धन्यवाद सर. आणि यानंतर त्यांनी जसं सांगितलं तसंच आमचं व्यक्तिमत्व विद्यार्थी सचिव जान्हवी बंदे आज आमची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आहे. भविष्यात तीनही न जाणो आमचे सरांचे 2 विद्यार्थी पाहुणे म्हणून आले, तिसराही कदाचित येऊ शकेल, जान्हवी बंदे. सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करते. आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर GN चौधरी सर, तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवणारे सन्माननीय श्री डॉक्टर विजयराव देशमुख साहेब, तसेच सन्माननीय प्रमोद काळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक वरुड, तसेच सन्माननीय पाटील सर आणि तसेच माननीय मनोहर क्षीरसागर साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. गेल्या 4 दिवसांपासून आपले हे स्नेहसंमेलन सुरू आहे आणि फार मोठी जबाबदारी आपण माझ्यावर दिली होती. पण ही जबाबदारी जरी माझ्यावर असली तरी तुम्ही सर्वांनी मला खूप सहकार्य केले. त्यामुळेच आपलं हे स्नेहसंमेलन खूप चांगल्या पद्धतीने पार पडले. स्नेहसंमेलन हा असा सोहळा आहे की आपण इथे स्वतःला सादर करू शकतो, तसेच स्वतःला व्यक्त होऊ शकतो आणि ऋणीमुक्तही होऊ शकतो. सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यामुळेच मला ही जबाबदारी पेलवता आली आणि आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळे मी सरांचेही मनापासून आभार व्यक्त करते. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर पवार सर, तसेच आदरणीय डॉक्टर पाखरे सर आणि डॉक्टर कोंडुरकर सर, तसेच संपूर्ण आयोजन समितीचे मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख आणि सगळे प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. तसाच माझा सहकारी ज्यांनी अभिषेक भंडारे, माझाच सहकारी आणि मला खूप सपोर्ट केला, मी त्याच्याही मनापासून आभार व्यक्त करते. आणि ज्यांच्याशिवाय हा पूर्ण गॅदरिंगचा सोहळा आपला होऊ शकला नसता असं माझे सर्व विद्यार्थी मित्र यांचेही मी आभार व्यक्त करते आणि सर्वांना धन्यवाद सांगते. तसेच सर्वांना तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट आणि असाच तुमचा विश्वास माझ्यावर असू द्या. धन्यवाद. आता कोणीच उठणार नाही, पण मी लवकर खाली बसणार नाही. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे पारितोषिक वितरण व बक्षीस वितरण समारंभ. परंतु तत्पूर्वी आमच्या मान्यवरांना एक गोष्ट सांगू इच्छितो. गर्व नाही परंतु स्वाभिमान आहे आमच्या आधुनिकतेने संपन्न असलेल्या महाविद्यालयाचा आणि गुणवत्तेच्या बाबतीतही नैपुण्याच्या आलेखाचा. असे आमचे आजचे गुणवंत यशवंत विद्यार्थी भविष्यात कीर्तिवंत व्हावेत यासाठी त्यांनाही कौतुकाची थाप देऊन पाठबळ देण्यासाठीची ही पारितोषिकाची योजना. आणि सर्वप्रथम कोरोनामुळं 4 वर्ष संमेलन झालं नव्हतं, म्हणून मान्यवरांना सांगतो की मागील सन 2022 उन्हाळी सत्र इथपासूनचे 2 वर्षाचे मी निकाल वाचतोय आणि त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे बक्षीस वितरण सर्वप्रथम होईल.
त्यामध्ये त्या बक्षीस वितरण समारंभाचे वाचन मी स्वतः डॉक्टर चतुर्भुज कदम करत आहे. यासाठी श्री महात्मा शिवाजी शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड या ठिकाणी इयत्ता 12वी मार्च 2022 उन्हाळी परीक्षेत बोर्डाच्या जे काही गुणवत्तेत आलेले विद्यार्थी आहेत त्यांचं नाव असतोय त्या विद्यार्थ्यांनी पटकन यायचं आहे आणि आपलं पारितोषिक सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते घेऊन जायचं आहे. सन 2022 उन्हाळी परीक्षेतून इयत्ता 12वी विज्ञान या परीक्षेत 75% गुण किंवा त्यापेक्षा सर्वाधिक गुण घेऊन मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालयातर्फे जे पारितोषिक दिल्या जात आहे ते पारितोषिक जात आहे कुमारी जानवी हरिभाऊ माकोडे. 600 पैकी 517 गुण आहेत. 100% 86.17%. टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचं आहे. तिचे पालक असतील ती असेल त्यांनी यायचं आहे आणि सन्मानानं तिचं पारितोषिक घ्यायचं आहे. त्याचबरोबर या जान्हवीला फक्त एकच पारितोषिक नाही तर या वर्षीची एकूण 5 पारितोषिकं जात आहेत. म्हणून तिच्या पालकांचं अतिशय खूप मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. दुसरं पारितोषिक तिचं आहे 12वी विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय शशिकांत गोपाळराव गणोरकर यांचे स्मृतिप्रित्यार्थ श्री पराग शशिकांत गणोरकर यांचेतर्फे रोख 200 रुपयाचे पारितोषिक. 12वी विज्ञान परीक्षेत किमान 70% गुण किंवा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर ए बी उपासे यांच्याकडून आई वडील स्मृत्यार्थ त्यांच्या स्वर्गीय श्री बळीरामजी उपासे रोख पारितोषिक. चौथा पारितोषिक 12वी विज्ञान परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्री संत गजानन नागरी पतसंस्था मर्यादित वरुड यांचेकडून कैलासवासी डॉक्टर शरद देशमुख स्मृतिप्रित्यार्थ रोख पारितोषिक. आणि शेवटचं 5वं पारितोषिक आहे 12वी विज्ञान परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय श्री गोपाळराव गणोरकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. या सर्व 5ही बक्षिसांची मानकरी आपली कन्या झाली त्याबद्दल तुमचं आणि तिचं मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती की तिचं स्वागत करावं. पुन्हा एकदा जानवी माकोडेचं मनपूर्वक स्वागत, तिच्या पालकाचंही अभिनंदन. दुसरा विद्यार्थी येतोय आमचा 12वी विज्ञान शाखेतून पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या गटातून तिन्ही विषयात सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी हरिभाऊ बोदळे स्मृतिप्रित्यार्थ श्री एम.एस. बोदळे यांच्यातर्फेचं बक्षीस. याचा मानकरी आहे मयूर धनराज वसुले. पटकन यायचं मयूर. या मयूरला सुद्धा एकूण 3 बक्षिसं जात आहेत. दुसरं बक्षीस आहे त्याच्या गुणाची टक्केवारी आहे 88.33%. दुसरं बक्षीस आहे त्याचं 12वी विज्ञान भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ज्येष्ठ बंधू स्वर्गीय अरुण लक्ष्मणराव देवघरे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ प्राध्यापक एस.एस. देवघरे यांच्याकडून रोख बक्षीस. तिसरं बक्षीस त्यामध्ये आहे 100 गुण त्याचे 93% भौतिकशास्त्र विषयात. 12वी विज्ञान भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय हरिभाऊ पोहरकर यांचे स्मृतिप्रित्यार्थ श्रीमती मीराताई हरिभाऊ पोहरकर यांच्यातर्फे 151 रुपयाचं बक्षीस. याची टक्केवारी आहे 93% आणि त्याच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतरचा पुढचा विद्यार्थी आहे 12वी विज्ञान परीक्षेत रसायनशास्त्र या विषयात किमान 75% किंवा सर्वाधिक गुण मिळवून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक डॉक्टर ए बी उपासे यांच्याकडून त्यांच्या आईचे स्मृतिप्रित्यार्थ स्वर्गीय सरस्वतीबाई बळीरामजी उपासे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ रोख पारितोषिक जात आहे कुमारी प्राची संजय निचत. प्राची या विद्यार्थिनीला 100 पैकी 93 गुण आणि 93% मिळालेले आहेत. तुझं मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन, स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांना
हे मार्क एक मिळवण्यासाठी तुम्हाला सांगितलंय की काय करावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून टाळ्या मोठ्या गजरात त्यांचं स्वागत करा. उद्या तुमच्यासाठी टाळ्या आहे. आणि हा संस्कृतीचा नियम आहे, दुसऱ्याचा आनंद जर मावला तर आपल्यालाही आनंद देत असतो, नाहीतर त्याचाही आपल्यासाठी हात आखडता होत असतो, हे लक्षात ठेवा. यानंतरचा दुसरा विद्यार्थी आहे 12वी विज्ञान शाखेतून जीवशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक परीक्षित पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक यांच्याकडून स्वर्गीय श्री बाबाराव लक्ष्मणराव पाटील कोहळे गव्हाणकुंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख बक्षीस 201 रुपये हे जात आहे कुमारी लक्षणा विलास चिमोटे. 100 पैकी 98 गुण आहेत, 100% 98 आहे. लक्षणा विलास चिमोटे विद्यार्थिनी असेल किंवा तिचे पालक असतील त्यांनी यावं. यानंतरचा पुढचा विद्यार्थी आहे उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान शाखेतून गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही विषयात एकत्रितपणे सर्वाधिक गुण घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनी सौ विजया सुधीर पाटील यांच्यातर्फे रोख पारितोषिक जात आहे कुमारी एकता हरीश आडाऊ. 300 पैकी 268 गुण आहेत, 89.33% 100% आहे. तिचे पालक असतील नाही. त्यानंतर पुढचं आहे ते पारितोषिक बऱ्याच वेळा एका मार्कासाठी कसरत करावी लागते आणि ती कसरत बोर्डालाही करावी लागते, असे विभागून गेलेले पारितोषिक आहे. 12वी विज्ञानमध्ये गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी योजना कराळे स्मृती प्रित्यर्थ श्रीमती अलका कराळे यांच्याकडून रोख पारितोषिक, तसेच 12वी विज्ञानमध्ये गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय प्राध्यापक सुभाष तुळशीरामजी देवते स्मृती प्रित्यर्थ श्रीमती मीना सुभाष देवते यांच्याकडून रोख पारितोषिक, ही दोन्ही पारितोषिक विभागून जात आहेत. आणि ही नावं दोन्हीही एकच आहेत, म्हणजे अवघड विषयामध्येही आमचे विद्यार्थी किती बाजी मारतात हे त्याचं उदाहरण आहे. यामध्ये चैतन्य दुष्यंत कांडलकर, दुसरा विद्यार्थी आहे कृष्णा विश्वेश्वर धानोरकर, तिसरा विद्यार्थी आहे जानवी हरिभाऊ माकोडे, तिसरा विद्यार्थी आहे लोचन गुणवंत घाटोडे. या चारही विद्यार्थ्यांना हे पारितोषिक दोन्ही चैतन्य कांडलकर. टाळ्या. चला, पालक असतील तर त्यांच्या पालकांनाही यावं. सर्वांचं मनापासून अभिनंदन. यानंतरचा पुढचा विद्यार्थी आहे 12वी कला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या, म्हणजे कला शाखेतले होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहेत. अशा हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय श्री गोपाळराव गणोरकर यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक, त्याचबरोबर दुसरं एक पारितोषिक जात आहे त्या विद्यार्थ्याला 12वी कला या वर्गात तत्वज्ञान फिलॉसॉफी सारखा विषय, या विषयातही सर्वात अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय आनंदराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राध्यापक सौ एस जे घोरपडे मॅडम यांच्याकडून 151 रुपयाचं बक्षीस. आणि या बक्षिसाचा मानकरी आहे आमचा कला शाखेचा विद्यार्थी आदित्य एकनाथराव राऊत. आदित्य 600 पैकी 478 गुण आणि 100% आहे, 79% 67 पॉईंट. आणि फिलॉसॉफीला साहेब गुण आहेत 100 पैकी 92 गुण. अभिनंदन तुझं. त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे 12वी कला या वर्गातून राज्यशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी CG घांगेकर स्मृती प्रित्यर्थ सो अन्नपूर्णाबाई घांगेकर यांच्याकडून मेमोरियल प्राइज. आणि हे जात आहे विभागून 2 विद्यार्थ्यांना.
कुमारी विशाखा संजयराव गोडबोले आणि तन्मय दत्तूजी पुंड यांना राज्यशास्त्र या विषयामध्ये 100 पैकी 95 गुण मिळालेले आहेत. 95% गुण मिळालेले दोघांचंही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे 12वी वाणिज्य शाखेतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक व्ही.एस. बिजवे यांच्याकडून कैलासवासी सो यशोदाबाई शंकरराव बिजवे स्मृती प्रीत्यार्थ रोख बक्षीस 101 रुपये आणि या बक्षिसाची मानकरी आहे कुमारी दीक्षा राजू ढोले. 600 पैकी 536 गुण आणि 100% आहे 89.34%. दीक्षा ढोले. चला लवकर. त्याचबरोबर तिला दुसरंही बक्षीस जात आहे 12वी वाणिज्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय गोपाळराव गणोरकर यांच्याकडून 101 रुपयाचे रोख पारितोषिक हेही दीक्षा राजू ढोले हिला जात आहे. 600 पैकी 536 गुण आहेत. त्याचबरोबर हिला तिसरंही बक्षीस जात आहे 12वी वाणिज्य शाखेतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्या श्री प्राध्यापक ए.एम. वानखडे यांच्याकडून रोख पारितोषिक 151 रुपये. कुमारी दीक्षा राजू ढोले 600 पैकी 536 गुण 100% आहे 89.34%. त्याचबरोबर तिला दुसरं एक पारितोषिक जात आहे 12वी परीक्षेत वाणिज्य विभागातून प्रथम व सचिवाची कार्यपद्धती या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय श्री दीपराव महादेवराव ठाकरे मोर्शीकर आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचे स्मृती प्रीत्यार्थ श्री निलेशजी ठाकरे सर वरिष्ठ लिपिक यांच्यातर्फे 501 रुपयाचं रोख बक्षीस जात आहे विभागून दीक्षा राजू ढोले. आणि दुसरी विद्यार्थिनी आहे आमची कुमारी मोनिका वीरेंद्र लाडूकर. 100 पैकी 99 गुण मिळवणारी आमची विद्यार्थी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. गुणाची टक्केवारी आहे 99. अभिनंदन तुझं. त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे पहा कनिष्ठ महाविद्यालयातून कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून मराठी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय श्री वसंतराव चौधरी यांच्या स्मृती प्रीत्यार्थ डॉक्टर सो माया अंडे मॅडम यांच्याकडून रुपये 151चे रोख पारितोषिक आणि हे जात आहे विभागून आमच्या 3 विद्यार्थ्यांना. आणि हे निमंत्रितांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातून मराठी विषयाचा बोर्डाचा 8ही निकाल 97% आहे. आमच्या महाविद्यालयाचा 2022चा आमच्या कारकिर्दीतला 94ला आहे. आमचं अंतर एवढंच कमी राहिलं हे सांगतो. आणि पुढचे विद्यार्थी आहेत त्यासाठी पायल गिरीधर मस्की, कांचन दिलीप निकम, नंदिनी मनोज वानखेडे. 100 पैकी 94% गुण तिन्ही विद्यार्थ्यांनी यायचे. चला पायल मस्की, कांचन निकम, नंदिनी वानखेडे. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे आमची वर्ग 12वी परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय बाबाराव कोटमकर यांचे स्मृती प्रीत्यार्थ प्राध्यापक श्री के.बी. कोटमकर सर यांच्यातर्फे रोख रुपये 251चे पारितोषिक हे जात आहे मोनिका लाडूकर हिला. 100 पैकी 91% गुण आहेत अर्थशास्त्राला. पुन्हा एकदा तिचं अभिनंदन लाडूकर. यानंतरचा आमचा विभाग म्हणजे जो आता नवीन धोरणानुसार सुद्धा त्याला खूप महत्त्व आहे आणि तो म्हणजे MCVC विभाग. 12वी MCVCच्या तिन्ही ट्रेडमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास MCVC विभागातील शिक्षक व त्यांचे निदेशक तर्फे 501चे पारितोषिक आणि त्या पारितोषिकाचा मानकरी आहे आदित्य शिवगीर गिरी. 600 पैकी 407 गुण आणि गुणाची टक्केवारी आहे 67.83%. आदित्यचं टाळ्यांच्या गजरात मोठं स्वागत करायचं.
नंतरचा पुढचा विद्यार्थी आहे आमचा 12वी MCVCच्या तिन्ही ट्रेडमधून द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास MCVCच्या विभागातील शिक्षक व निदेशक यांच्यातर्फे रोख रक्कम 301चं पारितोषिक आणि आता मानकरी आहे कृणाल सुभाषराव कुरवाळे. 600 पैकी 400 गुण आहेत आणि शेकडा टक्केवारी 67% आहे. चला लवकर. यानंतर या ठिकाणी 2022 मधील हे बोर्डाचे पारितोषिक संपले, पण या महाविद्यालयाची गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेसाठी सढळ हाताने हे प्रोत्साहन देणारे भरपूर दानशूर व्यक्तिमत्व आहेत. म्हणून या महाविद्यालयामध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पारितोषिक दिलं जातं, हे माझ्या समोरच्या आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून प्राध्यापक TV होरोकर सहाय्यता निधीमधून वर्ग 11वीच्या तिन्ही शाखेमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व याच महाविद्यालयात पळून नाही जायचं 12वीला दुसरीकडे, याच महाविद्यालयात वर्ग 12वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक 11वीमध्ये प्रथम येणारे कला शाखेतून गुंजन विजयराव पाटील 600 पैकी 448 गुण आणि शेकडा टक्केवारी आहे 74.67%. चला लवकर गुंजन. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून जी प्रथम येणारी विद्यार्थिनी 11वी मधून आहे ती कुमारी श्रिया राजेंद्र लांडे. 600 पैकी 452 गुण आहेत, शेकडा टक्केवारी 75.33. श्रेया पालक असतील तर यात स्वागत करायचे टाळ्या वाजून पालकांचं. त्याचबरोबर तिसरी आमची शाखा आहे वाणिज्य शाखेतून 11वी मधून सर्वप्रथम आलेली 2022ची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का हेमराज राऊत. 600 पैकी 498 गुण आहेत आणि शेकडा गुणांची टक्केवारी आहे 83%. अनुष्का राऊत या विद्यार्थिनीचं नाव सांगत असताना आपला आलेख कायम राहावा अभ्यासाचा हे लक्षात ठेवा. तिला 11वीचं तर पारितोषिक जाणारच आहे, पण पुढं काय किती पारितोषिक आहेत हे सांगतो मी. थांबतो. या ठिकाणी उन्हाळी 2022चे पारितोषिक गुणवंत विद्यार्थी एवढे होते. उन्हाळी 2023चे विद्यार्थी वाचतो. यानंतर मार्च 2023 HSC बोर्डामध्ये 12वी विज्ञान परीक्षेत 75% गुण किंवा त्यापेक्षा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालयातर्फे रौप्य पदक, या पदकाची मानकरी आहे कुमारी दिव्यानी किशोरराव जिरापुरे. 600 पैकी 505 गुण, शेकडा टक्केवारी आहे 84.16. जिरापुरे पालक असतील तर या. कारण एवढ्या मोठ्या सन्मानाचे तुम्ही दोघंही आई वडील मोठ्या दिमाखाने आहात. मी पुढची यादी वाचतो. चला, तुमच्या मुलींना एकूण 60 पारितोषिकं मिळालेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिव्यानीनं खरोखर एकूण महाविद्यालयातली 60 पारितोषिकं जिंकलेली आहेत. त्यांची नावं वाचतो मी. 12वी विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय शशिकांत गोपाळराव गणोरकर यांचे स्मृती प्रित्यार्थ श्री पराग शशिकांत गणोरकर यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक. हे 600 पैकी 505 गुण, शेकडा टक्केवारी 84.16%. तिसरं बक्षीस जातं तिला 12वी विज्ञान परीक्षेत किमान 70% गुण किंवा त्यापेक्षा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक डॉक्टर AB उपासे यांच्याकडून त्यांचे वडिलांचे स्मृती प्रित्यार्थ स्वर्गीय श्री बळीरामजी उपासे रोख पारितोषिक विभागून देण्यात येत आहे. ते दिव्यानी किशोरराव जिरापुरे. 600 पैकी 505 गुण, शेकडा टक्केवारी आहेत 84.16 गुण. दुसरं बक्षीस जात आहे 12वी विज्ञान परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्री संत गजानन नागरी पतसंस्था मर्यादित वरुड यांच्याकडूनचं कैलासवासी डॉक्टर शरद देशमुख स्मृती प्रित्यार्थ रोख पारितोषिक. त्यानंतरचं 5वं बक्षीस दिला जात आहे विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय श्री गोपाळरावजी गणोरकर पारितोषिक. त्यानंतरचं 6वं बक्षीस जात आहे तिला विज्ञान शाखेतून पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही विषयात सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी हरिभाऊ बोधळे स्मृती प्रित्यार्थ श्री MS बोधळे यांच्यातर्फेचं बक्षीस. आणि शेवटचं 7वं बक्षीस जात आहे उच्च माध्यमिक परीक्षेत
विज्ञान शाखेतून गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही विषयात एकत्रितपणे सर्वाधिक गुण मिळवून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनी सौ विजया सुधीर पाटील यांच्यातर्फेचं रोख पारितोषिक आणि या ठिकाणी तिची गुणांची टक्केवारी आहे 87.66%. अशी 7ही बक्षीस मिळवणाऱ्या या विद्यार्थीचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात तिचं अभिनंदन करा. त्यानंतरची पुढची विद्यार्थिनी आहे 12वी विज्ञान परीक्षेत 75% गुण किंवा त्यापेक्षा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालयातर्फे रौप्य पारितोषिक आणि हे विभागून गेलेलं आहे. कुमारी प्रतीक्षा अरविंदराव गणोरकर 600 पैकी 505 गुण आहेत, शेकडा टक्केवारी आहेत 84.16%. प्रतीक्षा गणोरकर. त्यानंतर या विद्यार्थिनीला एकूण 7 बक्षिसं जात आहेत. जोरदार टाळ्या वाजतो मी पुढचे पारितोषिक तिचं. 12वी विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्या स्वर्गीय शशिकांत गोपाळराव गणोरकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ श्री पराग शशिकांत गणोरकर यांच्यातर्फेचं 200 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतरचं तिसरं बक्षीस आहे 12वी विज्ञान परीक्षेत किमान 70% गुण किंवा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक डॉक्टर ए बी उपासे यांच्याकडूनचं त्यांचे वडील स्मृती प्रित्यार्थ स्वर्गीय श्री बळीरामजी उपासे रोख पारितोषिक. 12वी विज्ञान परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्या श्री संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वरुड यांच्याकडून कैलासवासी डॉक्टर शरद देशमुख स्मृती प्रित्यार्थ रोख पारितोषिक. त्यानंतर पुढचा आहे 12वी विज्ञान परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्याचं पारितोषिक स्वर्गीय श्री गोपाळराव गणोरकर यांच्याकडूनचं पारितोषिक 101 रुपयाचं. त्यानंतर 12वी विज्ञान शाखेतून जीवशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक परीक्षित सुरेंद्र पाटील सर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक यांच्याकडूनचं स्वर्गीय श्री बाबारावजी लक्ष्मणराव पाटील कोवळे गव्हाणकुंडकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रोख बक्षीस 201 रुपये. त्यानंतरचं शेवटचं 7वं बक्षीस तिचं कनिष्ठ महाविद्यालयातून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी स्वर्गीय श्री वसंतराव चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ डॉक्टर सो माया आंडे मॅडम यांच्यातर्फेचं 151 रुपयाचं बक्षीस. आणि त्यानंतरचं पुढचं पारितोषिक आहे 12वी विज्ञान भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ज्येष्ठ बंधू स्वर्गीय अरुण लक्ष्मणराव देवघरे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ प्राध्यापक एस देवघरे सर यांच्याकडून रोख बक्षीस. आणि या बक्षिसाचा मानकरी आहे प्रवीण ललित कुमार पालिवाल. प्रवीण ललित कुमार पालिवाल. त्याचबरोबर त्याला दुसरं बक्षीस जात आहे 12वी विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय हरिभाऊ पोहरकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ श्रीमती मीराताई हरिभाऊ पोहरकर यांच्यातर्फेचं 151 रुपयाचं बक्षीस. प्रवीण ललित कुमार पालिवाल. शेकडा गुण आहेत 81%. त्यानंतरचं पुढचं बक्षीस आहे 12वी विज्ञान परीक्षेत रसायनशास्त्र या विषयात किमान 75% किंवा सर्वाधिक गुण मिळवून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक डॉक्टर ए बी उपासे यांच्याकडून त्यांच्या आईचे स्मृतीप्रित्यार्थ स्वर्गीय सरस्वतीबाई बळीरामजी उपासे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रोख पारितोषिक. आणि या बक्षिसाची मानकरी आहे कुमारी श्रेया राजेंद्र लांडे. शेकडा गुण आहेत 83%. श्रेया पालक असतील तर या. त्याचबरोबर या श्रेयाला दुसरं सुद्धा एक बक्षीस जात आहे म्हणून तिचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन. टाळ्या वाजवायच्या पालकाबद्दल. 12वी विज्ञान शाखेतून जीवशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक परीक्षित सुरेंद्र पाटील सर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक यांच्याकडून स्वर्गीय श्री बाबाराव उपाध्ये लक्ष्मणराव पाटील कोवळे यांच्याकडून यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रोख बक्षीस 201 रुपये. त्यानंतरचा विद्यार्थी आहे 12वी विज्ञानमध्ये गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी योजना कराळे स्मृतीप्रित्यार्थ श्रीमती अलका कराळे यांच्याकडून रोख पारितोषिक. तसेच 12वी विज्ञानमध्ये गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय प्राध्यापक सुभाष तुळशीरामजी देवते स्मृतीप्रित्यार्थ श्रीमती मीना सुभाष देवते यांच्याकडून रोख पारितोषिक. अशा या दोन्ही पारितोषिकाची मानकरी असणारी विद्यार्थिनी कुमारी प्राप्ती दिलीप भागवतकर. पालक असतील त्यांनी यायचे. आणि शेकडा गुणाची टक्केवारी आहे 100 पैकी 88% गुण. चला भागवतकर साहेब. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे 12वी कला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू व हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय श्री गोपाळराव गणोरकर यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक. या पारितोषिकाचा मानकरी आहे कुमारी गुंजान विजयराव पाटील. गुंजान पाटील.
त्याचबरोबर हिला दुसरं एक बक्षीस जात आहे 12वी कला या वर्गात तत्वज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्या स्वर्गीय आनंदराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राध्यापक एस जे घोरपडे मॅडम यांच्याकडून रोख पारितोषिक गुणांची टक्केवारी आहे 89%. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे 12वी कला या वर्गातून राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी श्री जी घांगेकर स्मृतीप्रित्यर्थ सो अन्नपूर्णाबाई घांगेकर यांच्याकडून मेमोरियल प्राईज आणि हे विभागून जात आहे जय हेमंत शेमेकर 100 पैकी 94 गुण. शेमेकर ठीक आहे नाही का. पुढचा विद्यार्थी आहे 12वी कला या वर्गातून राज्यशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास कैलासवासी श्री जी घांगेकर स्मृतीप्रित्यर्थ सो अन्नपूर्णाबाई घांगेकर यांच्याकडून मेमोरियल प्राईज कुमारी निशिगंधा धनराज विरखडे. निशिगंधा धनराज विरखडे 100 पैकी 94% गुण राज्यशास्त्र विषयात. यानंतरची विद्यार्थी बोलवतो आहे आणि जिनं तुम्हाला 11वीचं पारितोषिक पहिलं मिळवलं होतं म्हणजे कॉन्स्टंट अभ्यास कसा असतो त्याचं उदाहरण 12वी वाणिज्य शाखेतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक VS बिजवे यांच्याकडून कैलासवासी सो यशोदाबाई शंकरराव बिजवे स्मृतीप्रित्यर्थ रोख पारितोषिक याची मानकरी आहे कुमारी अनुष्का हेमराज राऊत. हिला यावर्षीची एकूण 6 पारितोषिकं जाते. टाळ्या वाजवा मुलांना. एवढे बक्षीस घ्यायला काय लागतं हे विचार करा. त्याचबरोबर तिला दुसरं बक्षीस जातं आहे 12वी वाणिज्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या होतकरू हुशार विद्यार्थ्याला स्वर्गीय गोपाळराव गुणवकर यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक. त्यानंतर तिसरं बक्षीस आहे 12वी वाणिज्य शाखेतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्या श्री प्राध्यापक AM वानखडे यांच्यातर्फेचं रोख पारितोषिक. तिचं आणि पालकाचं मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. दुसरं बक्षीस दिला जातोय 12वी परीक्षेत वाणिज्य विभागातून प्रथम व सचिवाची कार्यपद्धती या विषयात सर्वाधिक गुण मिळवणारे स्वर्गीय श्री दीपराव महादेवराव ठाकरे मोर्शीकर आजीवन सभासद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री निलेशजी ठाकरे सर वरिष्ठ लिपिक यांच्यातर्फेचं 501 रुपयाचं बक्षीस. त्याचबरोबर तिला दुसरं बक्षीस जाते 12वीचे परीक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्या स्वर्गीय बाबाराव कोटमकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राध्यापक श्री KB कोटमकर सर यांच्यातर्फेचं 251चं बक्षीस. अशा पद्धतीने अनुष्का राऊतला एकूण या वर्षीची 2023ची 6 बक्षिसं गेलेली आहेत. तिचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आमचा MCVC विभाग आणि या विभागामधलं 12वी MCVCच्या तिन्ही ट्रेडमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास MCVC विभागातील शिक्षक व निदेशक यांच्यातर्फेचं 501चं पारितोषिक जात आहे मनीष रमेशराव अरोरा. यानंतर पुढचं 12वी MCVCच्या तिन्ही ट्रेडमधून दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यास MCVC विभागातील शिक्षक व निदेशक यांच्यातर्फेचं 301चं पारितोषिक जात आहे कुमारी मयुरी पांडुरंग सया. 600 पैकी तिला 384 आणि गुणांची टक्केवारी आहे 64% गुण. चला अभिनंदन तुझं. यानंतर उन्हाळी 2023 11वी परीक्षेत तिन्ही शाखेतून सर्वप्रथम येणारे विद्यार्थी प्राध्यापक TB वरोकर सहाय्यता निधीमधून वर्ग 11वीच्या तिन्ही शाखेमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व याच महाविद्यालयात वर्ग 12वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं रोख पारितोषिक. कला शाखेतून कुमारी साक्षी निलेश ढोमणे 600 पैकी 469 गुण आणि टक्केवारी आहे 78.17%. साक्षी. त्यानंतर विज्ञान शाखेतून 11वी मध्ये सर्वप्रथम आलेला विद्यार्थी आहे अमान कैलास बारंगे 600 पैकी 533 गुण 88.83% गुण. चला लवकर बारंगे. त्यानंतर वाणिज्य शाखेतून कुमारी पूनम प्रकाश बुवाडे वाणिज्य शाखेतली विद्यार्थिनी 600 पैकी 474 गुण आहेत तिला आणि शेकडे टक्केवारी आहे 79%.
झाली 12वी बोर्डाच्या 2 वर्षाच्या 22 आणि 23ची यादी. आता आलो या 23-24 मध्ये. यांनी आहे 2023 वर्षे श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं आणि या वर्षभरात महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम राबवले. त्यापैकीचे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्येही काही विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये विविध स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धेचा निकाल आणि त्यासाठी निबंध स्पर्धेतलं प्रथम पारितोषिक जात आहे हेमलता चौधरी. चला लवकर. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक श्रावणी माळोदे. श्रावणी माळोदे. तिसरं पारितोषिक जातोय रिद्धी उंबरकर. लवकर चला बोलून. तिसरं पारितोषिक. यानंतरची पुढची स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा. प्रथम पारितोषिक जात आहे कुमारी तनुजा पातुरकर. मुलांनो टाळ्या वाजवा. चित्रकलेतलं दुसरं बक्षीस जात आहे श्रेया ब्राह्मणे. श्रेया ब्राह्मणे. चला लवकर. तिसरं पारितोषिक जातंय चेतना लांडे. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक आहे की तुम्ही खूप परिश्रमामध्ये कमी वेळेत अनेक उपक्रम केलेले आहेत. त्यासोबत अभ्यासही करत आहात आणि उद्याच्या परीक्षेलाही आपल्याला सामोरे जायचे. चला. त्यानंतरची तिसरी स्पर्धा होती आमची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा. द्वितीय पारितोषिक द्या श्रेया ब्राह्मणे. सुंदर हस्ताक्षर मधलं पहिलं पारितोषिक जात आहे कुमारी हेमलता चौधरी. सुंदर हस्ताक्षर. दुसरं आहे गौरी धुर्वे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं दुसरं पारितोषिक जात आहे गौरी धुर्वे. तिसरं पारितोषिक जात आहे शुभांगी अजमिरे. तिसरं पारितोषिक जात आहे शुभांगी अजमिरे. टाळ्या. आणि आता ब्रेक के बाद माझे सहकारी, ज्येष्ठ सहकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सी.डी. पाखरे सर यांना विनंती करतो की आपण वरिष्ठ महाविद्यालयाच्या बक्षीस वितरणाचं वाचन करावं. बोलू नका, लक्ष द्या. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. महात्मा फुले महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना वरुड अंतर्गत संत गाडगेबाबा गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महाविद्यालयीन स्तर याला अनुसरून कला वाणिज्य विज्ञान तीनही शाखेच्या पदवी अंतेच्या उन्हाळी 2023 परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास ₹2100 शिष्यवृत्ती द्यावयाचे ठरले आहे. त्याप्रमाणे शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे. बी अंतेच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी रोशनी सुरेशराव कडू. आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर विजय देशमुख साहेबांच्या हस्ते या विद्यार्थिनीला आपल्याला हे पारितोषिक द्यायचं आहे. मी डॉक्टर विजय देशमुख सरांना विनंती करतो की सर आपण कुमारी रोशनी सुरेशराव कडू या विद्यार्थिनीचा सत्कार. बीकॉम अंतेच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी कुमारी वैभवी हरिश्चंद्र गुल्लाने. माननीय प्राचार्य साहेब आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की आपण कुमारी वैभवी हरिश्चंद्र गुल्लाने या विद्यार्थिनीचा या ठिकाणी शिष्यवृत्ती देऊन सन्मान करावा. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी खुशबू ललितराव पालीवाल. कुमारी खुशबू ललितराव पालीवाल
BSc अंत्यच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी आहे कुमारी खुशबू ललितराव पालीवाल या विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करावा। कुमारी खुशबू ललितराव पालीवाल या विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी येत आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। आणि कुमारी रोशनी सुरेशराव कडू, कुमारी वैभवी हरिश्चंद्र गुल्हाने आणि कुमारी खुशबू ललितराव पालीवाल या विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम संपल्यानंतर डॉक्टर गणरकर सरांना तुम्हाला भेटायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कुमारी प्रांजली भाऊराव नंदनवार या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी बोलवतोय। BSc भाग 1 सेमिस्टर 2 मधून भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय आनंदराव कृष्णाजी माहुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक MA माहुरे यांच्याकडून रोख बक्षीस आहे। कुमारी प्रांजली भाऊराव नंदनवार 150 पैकी 125 गुणांची टक्केवारी 83.33 या विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होता। आपण जोरदार टाळ्या वाजवा। तेजस गजानन कातपुरे या विद्यार्थ्याला मी या ठिकाणी बोलवतो आहे। BCom भाग 1 परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय राधाबाई उमेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक सौ माधुरी उमेकर यांच्यातर्फे रोख पारितोषिक या विद्यार्थ्यास आहे। तेजस गजानन कातपुरे अनुपस्थित आहे। त्यानंतर कुमारी साक्षी रामकृष्ण नीचक BSc भाग 2 सेमिस्टर 4 मधून उन्हाळी 2022 परीक्षेत भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय आनंदराव कृष्णाजी माहुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक MA माहुरे रोख बक्षीस। साक्षी नीचकच्या कुटुंबातून या ठिकाणी प्रतिनिधी आलेला आहे। मान्यवरांना विनंती की आपण बक्षीस देऊन त्याचा सत्कार करावा। BCom BSc भाग 1 च्या या वर्गातून 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या तसेच द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक TB वर्रेकर सहायता निधीतर्फे रोख रक्कम देण्यात येते। त्यानंतर कुमारी नरगिस रफिक शेख या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी बोलवतो आहे। कुमारी नरगिस रफिक शेख या विद्यार्थिनीला 1000 पैकी 778 गुण आहेत आणि तिच्या गुणांची टक्केवारी आहे 77.80। यानंतर BCom भाग 1 ची विद्यार्थिनी आहे कुमारी वैभवी बाबाराव बुटे या विद्यार्थिनीला 1200 पैकी 956 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी आहे 79.66। यानंतर सिद्धांत राकेश खंडेलवाल हा BSc भाग 1 चा विद्यार्थी आहे आणि सिद्धांत राकेश खंडेलवाल याला 1100 पैकी 920 गुण आहेत। गुणांची टक्केवारी आहे 83.63। हा विद्यार्थी अनुपस्थित आहे। सिद्धांत राकेश खंडेलवालचे पालक या ठिकाणी येत आहेत। मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करावा। आतापर्यंत जी यादी मी आपल्यासमोर वाचली ती होती उन्हाळी 2022ची। आता उन्हाळी 2023च्या पारितोषिकांची लयरूट आपण विद्यार्थ्यांवरती करणार आहोत। डॉक्टर विजय देशमुख सर आपले महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो। 2023 उन्हाळी परीक्षा कुमारी राहिला अंजुम अन्सार खान या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी बोलवतो। कुमारी राहिला अंजुम अन्सार खान BSc भाग 1 सेमिस्टर 2 मधून भौतिकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय आनंदराव कृष्णाजी माहुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक MA माहुरे यांच्याकडून रोख रक्कम आहे।
त्यानंतर BA BCom व BSc भाग 1 या वर्गातून 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या तसेच द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक PV वडेकर सहाय्यता निधी रोख रक्कम अशी 2 बक्षिसं राहिला अंजुमन खान या विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या प्रदान करण्यात येत आहे. यानंतर कुमारी आकांक्षा विजयराव ठोकळे BSc भाग 2 सेमिस्टर 4 मधून भौतिकशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास स्वर्गीय आनंदराव कृष्णाजी माहुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक MM माहुरे रोख बक्षीस जात आहे. या विद्यार्थिनीला 150 पैकी 138 गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी श्रीपाली दिनेश कुईटे BCom भाग 2 च्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय राधाबाई उमेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापक सौ माधुरी उमेकर यांच्या तर्फे रोख पारितोषिक या विद्यार्थिनीला जात आहे. कुमारी श्रीपाली दिनेश कुईटे 1200 पैकी 965 गुण या विद्यार्थिनीला आणि गुणांची टक्केवारी आहे 80.42. यानंतर BA BCom व BSc भाग 1 या वर्गातून 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या तसंच द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक PV वडेकर सहायता रोख निधी आपण यावर विद्यार्थ्यांना देत असतो. यानंतरचा विद्यार्थी आहे मनीष मणिराम सिरसाम BA भाग 1 चा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला 1200 पैकी 831 गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्याची गुणांची टक्केवारी आहे 69.25%. मणिराम सिरसाम. त्यानंतर कुमारी दीक्षा राजू ढोले BCom भाग 1 ची विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला 1400 पैकी 1047 गुण प्राप्त झालेले आहेत आणि गुणांची टक्केवारी आहे 74.79. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा म्हणून विद्यार्थ्यांना वाचनासाठीचं प्रोत्साहन देण्यासाठी आपण दरवर्षी ग्रंथालयाच्या तर्फे बक्षीस देत असतो. या वर्षी 2023चा विद्यार्थी आहे आपला ऋषिकेश किशोर गावंडे. या विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथ उपयोगकर्ता म्हणून अवॉर्ड देऊन त्याचा सन्मान आपल्याला करायचा आहे पण तो अनुपस्थित दिसतो आहे. अशा पद्धतीने वरिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची जी यादी होती ती या ठिकाणी संपलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतरचे सूत्रसंचालकांनी सांभाळावीत अशी त्यांना विनंती करतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. बरेच वेळेस काही गोष्टी आपल्या जवळ असतात परंतु त्या आपल्याला माहीत नसतात. या महाविद्यालयाची इत्यंभूत म्हणजे संपूर्ण माहिती ह्या माझ्या महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांना असावी. 10वी पास झालेल्यांना आमच्याकडे 11वी 12वीसाठी तिन्ही फॅकल्टीत आहेत. 12वी पास झालेला BA BCom BSc आहे. BA झालेल्यांना BCom झालेल्यांना MA MCom MSc सगळ्या विषयात आलेलं आहे. आणि ह्या सगळ्यासोबतच जो 40% अभ्यासक्रम करायचा आहे तुम्हाला दुसरं सर्टिफिकेट लागणार आहे किंवा एकाच वेळी 2 डिग्र्या घेता येणार आहेत त्याचंही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं सेंटर हे आपल्याच महाविद्यालयात चालतं हेही माहिती पाहिजे. कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो अध्यक्षीय समारोप आणि सन्माननीय आदरणीय प्राचार्य डॉक्टर GN चौधरी सरांना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करा. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भक्ते भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या या समारोपीय समारंभाचे पाहुणे माननीय श्री प्रमोदजी काळेसाहेब, पोलीस उपनिरीक्षक वरुड, आमचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद शिवसागर साहेब, ठाकरे साहेब, आमच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉक्टर विजय देशमुख साहेब, आमच्या संमेलन आयोजन समितीचे समन्वयक डॉक्टर पवार सर, सातपुते सर आणि खरंच GS कशाला म्हणतात, विद्यापीठ प्रतिनिधी कशाला म्हणतात ते ज्यांनी दाखवून दिलं विद्यार्थी
सचिव जानवी, पाखरे सर, कोंडुलकर सर, सांगोळकर सर, बकाले मॅडम, उमेकर मॅडम, पाटील सर, आंडे सर, निलेश ठाकरे, प्रमोद पाटील, समस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी हा आपण सोहळा 4 दिवसाचा सोहळा अरेंज केला, आयोजित केला, ते माझे सर्व विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो आणि धन्यवादसुद्धा देतो की कमी वेळामध्ये आमचं इन्व्हिटेशन त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि आपली OPD सोडून देशमुख सर, डॉक्टर देशमुख साहेब इथे आला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व विद्यार्थी मित्र हो, स्नेहसंमेलनात भाग घेतल्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, मेरिट, प्राइजेस मिळाले त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना अजून पुढच्या वर्षी चान्स आहे की त्यांनी तसा प्रयत्न करावा आणि आपलं स्कॉलरशिप आमच्या महाविद्यालयातून घेऊन जावं. आता आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरची तयारी करायची आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या मेरिट लिस्टमध्ये येतील अशी आशा करतो व थांबतो. धन्यवाद. 2च मिनिटात कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार आणि या आभार प्रदर्शनासाठी या संमेलनाचे संयोजक सन्माननीय प्राध्यापक एल.एस. पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव पाटके भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमांना मी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर पंजाबराव पाटके भाऊसाहेब देशमुख यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या स्नेहसंमेलनाच्या समारोपीय बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व आजीवन सभासद, प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व गेल्या 4 दिवसापासून मोठ्या संख्येने उपस्थित आमचे विद्यार्थिनी यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारही मानतो. या समारोपीय समारंभाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर G.N. चौधरी सर यांनी उपस्थिती दर्शवली, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल स्नेहसंमेलन समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या समारंभ प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे सन्माननीय प्रमोद काळेसाहेब, पोलीस उपनिरीक्षक वरुड साहेब, आपण आलात, आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. माननीय श्री मनोहरराव क्षीरसागर साहेब, आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सर, आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी आपले आभार मानतो. माननीय श्री विजयराव देशमुख साहेब, महाविद्यालय विकास समिती सदस्य साहेब इथे आले, आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच पाटील साहेब, आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मंचावर उपस्थित IQAC समन्वयक डॉक्टर सातपुते सर, विद्यापीठ प्रतिनिधी जानवी बंदे यांचेही आभार मानतो. उमंग 2024 स्नेहसंमेलनातील सर्व आयोजन समिती सदस्यांचे मनापासून आभार मानतो. या प्रसंगी उपस्थित सन्माननीय आजीवन सभासद, प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र यांचे देखील मी आभार मानतो.
उद्घाटन प्रसंगी लाभलेले अध्यक्ष, वक्ता, आजीवन सभासद, पत्रकार बंधू, आयोजन समिती सदस्य, विविध कार्यक्रमात सहभाग घेतलेले विद्यार्थी, विविध समितीत सक्रिय सहभाग घेतलेले समिती सदस्य, संगीत महफिलमध्ये सहभागी वाद्यवृंद चमू, संचालन करणारे डॉक्टर चंदू पाखरे सर, साऊंड सिस्टीममध्ये ज्यांनी मोलाचं आम्हाला सहकार्य केलं असे प्रसन्न आजनकरचे देखील मी आभार मानतो. साऊंड सिस्टीममध्ये कार्य करणाऱ्या सर्व सन्मान्य बंधू, मंडप, डेकोरेशन आम्हाला उपलब्ध करून देणारे श्री साबूसाहेब यांचे महाविद्यालयाच्या व संमेलन समितीच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. फोटोग्राफर, व्हिडिओ, कॅमेरामन यांचेही आभार मानतो. या 4 दिवसीय उमंग 2024 स्नेहसंमेलनात कमी वेळ असताना सुद्धा सर्व कार्यक्रमात भरभरून सहभाग नोंदवला अशा हौशी कलावंत विद्यार्थ्यांचे, ज्यांनी गुणवत्ता आधारित बक्षिसं मिळवली अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतो आणि आभारही मानतो. उमंग 2024 आयोजन समितीतील डॉक्टर पाखरे सर, डॉक्टर कोंडुलकर सर, डॉक्टर सांगोळकर सर, डॉक्टर बकाले मॅडम, प्राध्यापक उमेकर मॅडम, परीक्षित पाटील, डॉक्टर आंडे सर, प्रमोद पाटील, निलेश ठाकरे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. पुनश्च आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानतो आणि समारोपीय समारंभ संपला असं मी जाहीर करतो. त्यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर GN चौधरी सर यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. पुढच्या कार्यक्रमासाठी आपण इथंच बसायचं.